कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काका? ओके दादा, काका, तुम्ही काय करताय इथे आणि हे सगळं काय? शिवा, पुन्हा एकदा तुझा संसार चालू होतोय। खूप आनंद होतोय आम्हाला, पण तुला काय वाटलं तू या वस्तीसाठी काय केलं आम्ही विसरलोय असं वाटतंय का तुला? अहो पण आता हे सगळं तुम्ही आता काय आणि नंतर काय, आम्ही काय बी विसरलो नाही। माझ्या दारुड्या नवऱ्याला अक्कल शिकवली म्हणून माझा संसार आहे शिवा। माझ्या मदतीला तर नेहमीच हजर असते। मग आम्ही तुझ्या संसाराला हातभार लावणार नाही असं काय वाटलं तुला? बघ, माझ्याकडनं हे थोडीशी भांडी-कुंडी आणलेले आहेत ते तुझ्या संसारात वापर हं? शिवा, ही पांघरू नये, नाही म्हणू नकोस, थंडीचे दिवस आहेत। आणि हे बघ, हे थोडं किराण्याचं सामान आहे, ते ठेव। एवढं आणि कशा चटई आहे। अरे, तुम्ही केवढं करताय अहो माझ्यासाठी? आणि हे बघ, हा कुकर आहे, भात बनवून दे जावई बापूंना। खूप केलं हो माझ्यासाठी। शिवा, परत आम्हाला परक केलंस का? नाही हो, तुम्ही खरंच खूप केलं आमच्यासाठी। अहो जावई बापू आहे रे असं समजा। चला चला आणि सामान घेतो। काय ग शिवा, आपण आपलं घर सोडून आलो, पण वस्तीत आपलं घर झाली नाही का? अशी तुला इथे कधीच परक नाही वाटणार। इथली सगळी माणसं खूप जीव लावतात। हो, ते खरं आहे बाबा। इथे प्रश्न शिवाच्या स्वाभिमानाचा आहे, त्यामुळे तो मी जपणारच। समजा शिवाला या घरात याची परवानगी नसेल तर मीही नाही येणार, आणि जेव्हा मोठा होईल ना तेव्हा परत तुझ्याकडे येईल आणि तुला पटवून देईन की शिवाच माझ्यासाठी योग्य मुलगी होती। शिवा माझ्याबरोबर आत्तापर्यंत उभी राहिली आहे, सगळ्या परिस्थितींमध्ये तिने मला साथ दिली आहे, आणि मीही आत्ता तिच्या पाठीशी उभं राहणार। आई, काय गो? अगं काय करतेस? मला विचारतेस? तू सांग, तुझं काय चाललंय? कुठे काय? काय नाही, तू कितीही मन रमवण्याचा प्रयत्न केलास ना तरी काही होणार नाहीये। आशू घरी परत येणार नाहीये, मला कळतंय। तुला जेवढं दुःख झालंय तितकंच वाईट मलाही वाटतंय। कालपर्यंत आशू आपल्या बाजूने होता ना, आणि आज अचानक नाळ तोडून टाकावी असं सगळं तोडून निघून गेलंय। हे सगळं त्या शिवामुळे होतंय। ऐन वेळी तिने येऊन आशूला काय सांगितलंय मला काही कळतच नाहीये। नाही, हा निर्णय आशूचा होता, मी सांगू शकते। निर्णय जरी त्याचा असला तरी घेतला त्याने शिवामुळेच ना, आणि ती होतीच त्याच्यासोबत। मग पुढे काय झालं आपण सगळ्यांनीच बघितलंय आई। नाही, पण शिवा काहीच बोलली नाही, ते शब्दही आशूचेच होते। ठीक आहे, सगळं मान्य, पण आपल्याच आशूला तिकडे जाऊन त्रास होतोय हा विचार करून ना माझा जीव तुटतोय। तो तर होणारच आहे, पण निर्णय त्याने घेतलाय, त्यामुळे मी काहीही बोलणार नाही। आणि तुला होणारा त्रास त्याचं काय? त्याचं काय, वेळ जाईल तसं होईल सगळं ठीक, करीन ऍडजस्ट। म्हणजे तू काही बोलणार नाहीयेस?
तू अशीच शांत राहणार आहेस का? आई अगं मलाच एवढा त्रास होतोय म्हणजे तुलाही होत असणार आहे माहितीये मला. मग कर ना काहीतरी, एक घाव दोन तुकडे करून टाक. मला पण ना ते ऐकून आश्चर्यच वाटलं भाऊ. पण ती असिस्टंट म्हणाली ना तेव्हा मला कळलं की तो नाही येणार आहे. आपण विचारू ना त्याला. विचारायचं काय नाहीये, तुम्ही समजवा त्याला. हे बस झालं सगळं, आता परत घरी चल म्हणून. काय करतोस लक्ष्मण? आपण त्याला त्याचा वेळ देणार होतो, ठरलंय ना आपलं. भाऊ आशू, भाऊ, काका, अरे या ना. या कसे आहात तुम्ही? कसे आहात भाऊ? असं अचानक या ना, या. एकच मिनिट थांबा, मी आलोच. या 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 या. हे इथे तू हे काय करतोयस? काका, इथे झाडून पुसून घ्यायला कोणी येत नाही. आपलं आपल्याला सगळं करावं लागतं. या बसा. म्हणजे आता मी आणि शिवा इथे शिफ्ट झालोय ना. आणि मग शिवाचं घर? शिवाचं घर तिच्या आईचं आहे ना. मी तिथे जाऊन कसं चालेल? ते परत माझे लाड करतील. काय मी आईला प्रॉमिस केलं होतं की मी आता इथून बाहेर पडेन तर स्वतःच्या पायावर उभं राहीन, काहीतरी करून दाखवेन, सेल्फ सफिशियंट होईन. आणि तिथे शिवाच्या घरी राहिलो तर यातलं काहीच पॉसिबल नाही होणार. अरे भाऊ, काका, तुम्ही काळजी नका करू. बरं मला सांगा, तुम्ही कसे आलात आज? काय हे आम्हालाच काय विचारतोयस? तू ऑफिस मध्ये आला नाहीस म्हणून आम्ही आलो इथे. काय झालं? ते मी ऑफिस मध्ये नाही येणार आहे आता. का? म्हणजे मी रिझाईन करतो. तुम्ही या ना, तुम्ही बसा. या ये. अशो, एक मिनिट. काय बोलतोयस तू? हो काका, मी रिझाईन करतोय. अरे हशू, ऐक ना बाळा. हे बघ, ऐक. तुझ्या आणि वहिनीमध्ये जो काही वाद झाला ना, तो विषय वेगळा आहे आणि कंपनी वेगळी आहे. अरे तू फ्युचर आहेस आपल्या कंपनीचं. हा, फ्युचर होईल ना. मी पुढे जाऊन फ्युचर होईल, पण आता नाही. काका, मी स्वतःला प्रूव्हच करून दाखवलं नाही अजून. काय प्रूफ करायचंय तुला? अरे तू तुझ्या कामातून स्वतःला सिद्ध केलंयस. बरोबर, भाऊंचा मुलगा म्हणून. काय भाऊंचा मुलगा म्हणून एका जबाबदारीच्या खुर्चीवर बसणं आणि स्वतः कमावलेल्या जबाबदारीमुळे आणि स्वतःच्या एफिशियन्सीमुळे एखाद्या खुर्चीवर बसणं याच्यात फरक आहे. पण आता मला जबाबदार होऊन कुठली तरी जबाबदारी घ्यायची आहे. पुन्हा नव्याने स्वतःला प्रूव्ह करून दाखवायचंय. आणि काय बघ ना, आपल्या आजूबाजूला बघ कितीतरी मुलं आहेत जी अपॉर्च्युनिटी शोधतायत. अरे पण आशू, शिवा, बरं झालं तू आलीस. तूच समजाव याला. कंपनी सोडायच्या गोष्टी करतोय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.